बघा अॅनाफेज मध्ये पहिला पॉईंट काय सांगितला की सेंट्रोमियर जो आहे तो क्रोमोझोमला काय करतोय, सेंट्रोमियर मधून क्रोमोझोम डिवाइड होतोय, येस और नो, आणि टू डॉटर्स क्रोमोझोम्स तयार होतात या ठिकाणी. त्यानंतर स्पिंडल फायबर जे आहे ती त्याच क्रोमोझोमला तुकडं झालेलं काय करते, पुल करते, खेचतीये. कुठे खेचते, अपोजिट पोल्सला, आपल्या पोल्सकडे खेचते, येस और नो. त्यानंतर क्रोमोझोम जो आहे तो मूव्ह झाल्यानंतर तो दिसतोय कसा, तर बंच ऑफ बनाना दिसतोय, बंच ऑफ बनाना सारखा दिसतोय. आणि याच बरोबर क्रोमोझोम्स प्रत्येक जे पोहोचतील या ठिकाणी पोल्स पर्यंत, फायनली तो अॅनाफेजचा शेवटचा पॉईंट असेल किंवा शेवटची वेळ असेल अॅनाफेज कंप्लीट व्हायची. लक्षात द्यायला सगळ्यांच्या, समजलं सगळ्यांना. आता अॅनाफेज नंतर पुढचा पॉईंट कुठला आपला, टेलोफेज. लक्ष द्या इकडे बघा सगळे व्यवस्थित. लास्ट स्टेज आहे कायोकायनेसिसची टेलोफेज म्हणजे अंत्य अवस्था, शेवटची अवस्था आहे ही. यामध्ये आता पुन्हा तुम्हाला दिसतंय की सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार झालेले दिसणार आहेत. अजून तर नाही झालेले, बरोबर आहे. बघूया कसे होत आहेत. नंबर 1 पॉइंट, इट इज द रिव्हर्स ऑफ इव्हेंट्स दॅट ऑकर इन अ प्रोफेज. ही जी फेज आहे, ही जी अवस्था, यामध्ये पुन्हा प्रोफेज कडे जायची अवस्था असते पुऱ्या सेलची. लक्षात ठेवायचंय. म्हणजे न्यूक्लियस काय करणार असतो, परत प्रोफेज कडे जाणार आहे. म्हणजे प्रोफेज मध्ये काय काय होतं, तर क्रोमोझोम्स होते, बरोबर आहे, जे की दोरीसारखे होते, यस. आणि एक न्यूक्लिओरस होता खाली, आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन होती, आणि एक सेंट्रिओल होता, बरोबर आहे का, प्रत्येकी. म्हणजे पुन्हा प्रोफेज कडे जायची आता तयारी चालू झाली. आता तुम्ही म्हणता असं का बरं, आता तिथून फोडून इकडे आलो आणि इकडून परत तिकडे जायचं. हो, होणार आहे, बघा लक्ष द्या. द थिकन्ड क्रोमोझोम्स डिकंडेन्स. तुम्हाला या ठिकाणी हे जे क्रोमोझोम्स आहेत हे काय व्हायला लागलेत, आता डिकंडेन्स व्हायला लागलेत. म्हणजे त्यांचे जे आर्म्स दिसत आहेत हे काय व्हायला लागले, पातळ होणार आता, बरोबर आहे का. का पातळ होणार, कंडेन्सेशन जाड होणे, डिकंडेन्सेशन पातळ होणे, येस. दे अगेन अज्युम द थिन अँड थ्रेड लाईक अपीअरन्स. आणि ते कसे दिसायला चालू होणार, पातळ आणि दोऱ्यासारखे दिसायला चालू होणार, येस और नो बेटा. ठीक आहे. त्याचबरोबर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी आहे आणि न्यूक्लियस आहे हा अपीअरिंग होतो, म्हणजे पुन्हा दिसायला चालू होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे केंद्रक आवरण आणि केंद्रिका हे दोघं सुद्धा पुन्हा यायला चालू करतात. आणि त्याच वेळेला स्पिंडल फायबर जी आहे ती पूर्णपणे लॉस्ट झालेली दिसते. मग आपण स्पिंडल फायबर लॉस्ट केली, येस और नो बेटा. व्हेरी गुड. स्पिंडल फायबर लॉस केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, डिकंडेन्सेशन झालं याचं. म्हणजे हे पुन्हा काय झाले, दोऱ्यासारखे दिसायला लागले, येस और नो बेटा. व्हेरी गुड. दिसतात का व्यवस्थित, ओके, व्हेरी गुड. इकडचे खालचे सुद्धा झाले, डिकंडेन्सेशन झाले यांचं. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. बघा आता मी काढतोय, काढू का, बघा झाली का न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार, इथं झाली तयार, येस और नो. नक्की, ठीक आहे. त्याचबरोबर छोटे छोटे न्यूक्लिओलस आपले ह्या केंद्रकाचं हे क्रोमोझोम्स, त्याची ही सेंट्रिओल, तर हा केंद्र त्याचा पर्सनल, आणि हा त्याचा न्यूक्लिओलस केंद्रिका, बरोबर का. आता तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की एका सेलमध्ये 2 न्यूक्लिआय तयार झालेले दिसतात तुम्हाला, येस और नो. किती न्यूक्लिय तयार झाले, 2 झाले का, बघा 2 न्यूक्लियस. ज्या न्यूक्लियसला काय असावं, क्रोमोझोम दोऱ्यांसारखे, एक छोटासा केंद्रिका आणि आपला तारा केंद्र म्हणजे सेंट्रिओल. एकच सेंट्रिओल असतो बरं का एका सेल, अॅनिमल सेलमध्ये. तो डुप्लिकेट झाला मागाशी, आणि 2 झाला म्हणजे प्रत्येकाला एक वाटून दिला, क्लिअर आहे. अशा प्रकारे आपल्या टेलोफेजची लास्ट अवस्था, त्याच्यामध्ये काय तयार झालं आपल्यापाशी, 2 न्यूक्लियस तयार झाले एका सेलमध्ये. सांगितलं, सेल लुक्स ऍज इफ इट हॅज 2 न्यूक्लिआय. सगळ्यांना कळलं का, सोपं होतं, काही अडचण नाही याच्यामध्ये, बरोबर. सायटोकायनेसिस म्हणजे काय, तर पेशीद्रव्य विभाजन. ह्याच्यात काय होतं सांगा बघू, की आपली जी पेशी या ठिकाणी जो सेल आहे तो सेलमध्ये तुम्हाला 2 न्यूक्लियस तयार झालेले दिसले का रे बाळांनो, यस. आता याला काय करायचंय, या सेलला सायटोप्लाझम, वैयक्तिक इंडिव्हिज्युअल सायटोप्लाझम द्यायचंय. कसं देणार बघा. नंबर 1, इन अॅनिमल सेल a notch develops in a middle of the cell. सेलच्या मध्यभागी बरोबर छोटे छोटे नॉच तयार झाले, दिसत का नॉच, येस और नो. खचा, मराठीत काय म्हणायचं, खचा निर्माण झाल्या.
खाचा निर्माण झाल्या. दिस नॉच गोज ऑन डीपनिंग. हळूहळू हे नॉच काय व्हायला लागले विद्यार्थी मित्रांनो, डीप व्हायला लागले, ते खोलवर जायला लागले. दिसतंय का बघा, खोलवर जाते का? येस, खोलवर जायला लागले हे नॉच. आणि फायनली तुम्हाला असं दिसतंय की टोटल जो आपला सेल आहे, लॅटर द सायटोप्लाझम डिवाइड्स इंटू टू पार्ट्स. फायनली तुम्हाला असं दिसेल की हा सायटोप्लाझम इकडे, हा सायटोप्लाझम इकडे, व येते आपले आपले सेल. आय थिंक सो दिस इज डबल सेल, राईट? फॉर्म्ड बाय और फॉर्म्ड फ्रॉम individual one cell, right? With the help of mitosis, right? They having two types, karyokinasis and cytokinesis. आता आपण हे डन केलेलं आहे, मायटोसिस पूर्ण झालेला आहे माझा आणि सेल डिवाइड झालेले दिसत आहेत. एका सेल पासून आलोय आपण इथपर्यंत डबल सेल पर्यंत. सगळ्यांना कळालं का रे बाळांनो?